नमस्कार, मी कल्याणी शेळके. जनवार्ता बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहुयात पुण्यातल्या काही विशेष घडामोडी. ड्रीम फाउंडेशनच्या वतीने सोलापूर येथे दुसरी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. युवा शक्तीला बळकट करण्यासाठी झटणाऱ्या व माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विजन 2020 साकारण्यासाठी कार्य करणाऱ्या ड्रीम फाउंडेशनच्या दशकपूर्ती निमित्त 22 ते 24 जानेवारी 2016 दरम्यान हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे दुसरी ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलन भरवण्यात आली असल्याचे संयोजक व निमंत्रक काशीनाथ भदगुणकी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. या संमेलनाचे यंदाचे दुसरे वर्ष असून ग्रामीण महाराष्ट्रातील तरुणांना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती, गुणवंत युवक व अधिकारी यांचे अनुभव कथन व पुणे मुंबई येथील स्पर्धा परीक्षा अभ्यासक, ग्रंथलेखक यांचे मार्गदर्शन या संमेलनात मिळणार आहे. दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजता भव्य ग्रंथदिंडी हुतात्मा पुतळा येथून निघणार आहे. यावेळी सोलापूरच्या महापौर प्राध्यापक सुशीला आभुटे, पालकमंत्री तथा राज्यमंत्री नामदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते व संमेलनाचे अध्यक्ष मनपा आयुक्त विजयकुमार काळम पाटील, स्वागताध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक, कार्याध्यक्ष प्राध्यापक AD जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडी संपन्न होणार आहे. सायंकाळी 6 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व डॉक्टर उमेश कणकवलीकर यांचे मी विजेता होणारच हा नाट्यप्रयोग व ड्रीम महाराष्ट्राचा प्रेरणादायी व्यक्तिमत्व पुरस्कार शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. शहीद कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर ओंकारेश्वर श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. शहीद कर्नल संतोष महाडिक यांना मरणोत्तर ओंकारेश्वर श्रीमंत चिमाजी अप्पा पेशवे पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पराक्रमी चिमाजी अप्पा पेशवे यांच्या 275व्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कर्नल संतोष महाडिक यांच्या वतीने त्यांचे सासरे बबनराव शेडगे आणि मुलगा स्वराज महाडिक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उदयसिंह पेशवे, धनोत्तम लोणकर, श्रीदत्त राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. शेकटकर म्हणाले, महाराष्ट्र असे एकच राज्य आहे की ज्याच्या नावात राष्ट्र जोडले गेले आहे. येथील माणसाच्या राष्ट्रातच राष्ट्रही जपले गेले आहे. राष्ट्रीयता जाणीवपूर्वक निर्माण करावी लागते. समाजाला इतिहासाची जाणीव नसेल तर त्याची अधोगती होते. म्हणूनच आजच्या काळात मुलांना योग्य शिकवण देणे आवश्यक आहे. राष्ट्रहिताची भावना तरुणाईमध्ये रुजवली पाहिजे. ते म्हणाले, भारताशी युद्ध करून विजय मिळवणे शक्य नसल्याने पाकिस्तान दहशतवादाच्या माध्यमातून छुपे युद्ध करीत आहे. त्यासाठी जिहादच्या नावाखाली तेथील तरुणांना चुकीचे शिक्षण दिले जात आहे. दुसरीकडे ईशान्य भारतातील बंडखोरांना चीन मदत करू पाहत आहे. प्रत्येक दहशतवादी हल्ल्याची तयारी या संघटना 3-4 वर्षापासून करीत असतात. शत्रू पूर्ण तयारीनिशी आक्रमण करतात, परंतु बंदुकीच्या बळावर कोणतीही ताकद भारताचे विघटन करू शकणार नाही. मनोवैज्ञानिक युद्ध, आर्थिक युद्ध या बाबींवरही शेकटकर यांनी भाष्य केले. इंटरनेटच्या जंजाळात आपली मुलांच्या प्रत्येक कृतीवर, अभ्यासावर पालकांचे लक्ष हवे. जाहिरातींच्या अतिक्रमणापासून तरुणांच्या मानसिकतेवरील आक्रमण थांबविले पाहिजे. आर्थिक व्यवस्था कोलमडली की देश कोलमडतो. तसेच आंतरिक क्लेशामुळे देशाचे नुकसान होते. बाहेरील शत्रूला रोखण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे, परंतु अंतर्गत संघर्ष टाळण्यासाठी सामान्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी सतत सावध, सतर्क रहा असे सूतोवाचही त्यांनी केले.
भारत पाकिस्तानमधील संवादासंदर्भात दत्तात्रय शेकटकर यांनी सूचक टिप्पणी केली. ते म्हणाले, दोन्ही देशांमध्ये सुसंवाद चर्चा व्हाव्यात की नाही या संदर्भात वाहिन्यांवरून निरर्थक चर्चासत्रे घडवून आणली जातात. मात्र युद्धजन्य परिस्थितीतही शत्रूची चर्चा सुरू राहिली पाहिजे ही राजनीती आहे. सक्षम चर्चेतूनही फलित निघू शकते. चर्चा सुरू असतानाही सैन्य पूर्णपणे सज्ज. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. चौतीसाव्या राष्ट्रीय ज्युनियर गट टेक्निकॉइट अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यात टेक्निकॉइट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने व महाराष्ट्र टेक्निकॉइट असोसिएशन व पुणे जिल्हा टेक्निकॉइट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली 34व्या राष्ट्रीय ज्युनियर गट टेक्निकॉइट अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते श्री छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी स्टेडियममध्ये करण्यात आले. या स्पर्धेत 22 राज्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. पुण्यात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमादरम्यान पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे, टेक्निकॉइट फेडरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BS नागराज, आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. मुलांनी जास्तीत जास्त खेळाकडे वळले पाहिजे. विविध स्पर्धेत प्रावीण्य मिळवणाऱ्या मुलांना हे सरकार नोकरी पण देईल, गुण पण देईल. शिवाय टेक्निकॉइट या खेळाचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात केला जाणार असाही तावडेंनी यावेळी सांगितले. या स्पर्धेत केरळ, पॉंडेचेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात असे 22 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. तावडे म्हणाले, साहित्य संमेलन हा साहित्य रसिकांचा उत्सव आहे. या उत्सवाच्या पाठीशी सरकारने भक्कम उभे राहिले पाहिजे. साहित्याच्या धोरणांची अंमलबजावणी होत असताना वादविवाद, टीका झाली तरी मागे न हटता सरकारने आपले काम केले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमातून कळत नकळत स्त्री पुरुष भेदाभेद निर्माण होतात. एकीकडे मुलामुलींमध्ये समानता निर्माण होण्यासाठी प्रयत्न केले जात असताना ही लैंगिक विषमता रोखण्याची गरज आहे.
त्यासाठी शिक्षण विभागात जेंडर ऑडिट सुरू केले आहे. याच धर्तीवर साहित्यातही असे ऑडिट होणे गरजेचे आहे. याकडेही तावडे यांनी लक्ष वेधले. 1 जानेवारी 2016 पासून राज्यातील सर्व महापालिका नगरपालिका क्षेत्रात मराठी साहित्यासाठी अल्पदरात जागा उपलब्ध करून देण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. ज्या महापालिका जागा उपलब्ध करून देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. साहित्य महामंडळाने यासाठी पाठपुरावा करावा असा सल्लाही त्यांनी दिला. रंगा पतंगा हा चित्रपट बैलजोडीभोवती फिरणारा आहे अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी दिली. रंगा पतंगा हा चित्रपट त्याच्या नावावरून प्रथमदर्शनी 2 व्यक्तींवर आधारलेला असावा असे वाटते. ते तसेच वाटावे याची काळजी आम्ही मुद्दामून घेतली आहे. मात्र या चित्रपटाचे कथानक रंगा पतंगा नावाच्या बैलजोडीभोवती फिरणारे आहे अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस निर्माता अमोल गोळे, एडिटर सागर वंजारी, अभिनेता अभय महाजन उपस्थित होते. प्रसाद नामजोशी म्हणाले, चिन्मय पाटणकर यांच्या कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात एक शेतकरी आपल्या हरवलेल्या बैलजोडीचा शोध घेण्यात कसा यशस्वी होतो याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हरवलेल्या बैलाचा शोध या किरकोळ घटनेतच या चित्रपटाची कथा दडली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव निर्माण होऊन हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. सध्या सगळीकडे शेतकरी आणि त्यांच्या समस्यांविषयी नकारात्मक भावना दिसून येते. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न आणखी बिकट होऊ शकतात. म्हणून आम्ही रंगापतंगा चित्रपटात सकारात्मकता दाखवून त्यांच्या प्रश्नांचा उहापोह केला आहे. निर्माते आणि छायालेखक अमोल गोळे म्हणाले, या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना कोठेही कॅमेऱ्यासाठी ट्रायपॉड, ट्रॉली किंवा क्रेन वापरलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या समस्येच्या निमित्ताने मीडिया आणि राजकारणाचा ही कथेत वापर करणे गरजेचे वाटले म्हणून त्याही गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. हा चित्रपट वास्तववादी होण्यासाठी वातावरण निर्मितीसाठी विदर्भात जाऊन तेथे चित्रीकरण केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरी जाणीव होऊ शकेल असेही त्यांनी सांगितले. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
लेन्स या चित्रपटामधून सायबर क्राईमवर प्रकाश टाकण्यात आला आहे. सोशल मीडिया आणि तरुण पिढी यांचे नाते वरचेवर अधिकच घट्ट होत चाललेले आहे. मात्र सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे होत नसून त्याला सायबर क्राईम सारखी कीड लागली आहे. त्याचेच जिवंत चित्रण लेन्स या तमिळ चित्रपटात करण्यात आले आहे, असे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या चित्रपटात नायकाची भूमिका करणारे जयप्रकाश राधाकृष्णन यांनी सांगितले. लेन्स हा चित्रपट करताना सायबर वर्ल्डचा खूप अभ्यास केला, तसेच आत्महत्येविषयक बरीच माहिती गोळा केली आणि त्यावरून या चित्रपटाची कथा पटकथा लिहिली. या चित्रपटात 2च प्रमुख पात्रे असल्याने आणि त्याचे संवाद हेच चित्रपटाचे बलस्थान असल्याने संवाद अधिक चांगले करण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले. चोरून पाहण्याची वृत्ती प्रत्येकाजवळ असू शकते, त्यामुळे चित्रपटाला लेन्स हे प्रतिकारात्मक नाव दिले आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी अनेकांना विचारले, मात्र त्यात यश मिळाले नाही आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच चित्रपटाची निर्मिती केली आणि त्यात प्रमुख भूमिकाही केली, अशीही माहिती त्यांनी त्यावेळी दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. कर्नाटक सीमा प्रश्नावर आधारित डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेला मराठी टायगर्स हा चित्रपट 5 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉक्टर अमोल कोल्हे म्हणाले, आजही मला बेळगावामध्ये उघडपणे जाता येत नाही. त्यांचे मुख्यमंत्री चित्रपटावर बंदी घालण्याचा आदेश देतात. ही कर्नाटक सरकारची दडपशाही आहे. तेथील नागरिकांना महाराष्ट्रातच यायचे आहे. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारची मदत घेणार का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारला चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्वतः उतरावे लागणार नाही. आम्ही आमच्या बळावर सीमा भागामध्ये प्रदर्शित करून दाखवू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले, तो लढा अद्यापि संपलेला नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न हा 40 लाख सीमावासियांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तेथील तरुणांमध्ये या लढ्यासंदर्भात जागर करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. एका चित्रपटाने कर्नाटक सरकारचे धाबे दणाणले आहे. चित्रपटावर बंदी घालण्याचा आदेश तेथील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, परंतु आम्ही मराठी टायगर्स बेळगावात प्रदर्शित करणारच. हिम्मत असेल तर अडवून दाखवा, असे आवाहन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी यावेळी दिले. दिग्दर्शक अवधूत कदम, AFD प्रोडक्शनचे निर्माते नाविद हंगड, अभिजित तहसीलदार, लेखक महेश महादेव, प्रशांत कुलकर्णी, अभिनेत्री किरण शरद आदी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. सीमा भागाच्या लढ्याच्या बॅकड्रॉपवर होत असलेली एक तरळ प्रेम कहाणी आहे आणि ही प्रेमकथा एका वेगळ्या माध्यमातून सांगण्याचा, या सीमा लढ्याचं एक प्रतिकात्मक चित्रण करण्याचा हा प्रयत्न आहे. हा एकूण राज्यामध्ये 600 स्क्रीन्सला सिनेमा रिलीज होतोय. सीमा भागातल्या थिएटर्सच्या बाबतीत दुर्दैवानं फार मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे, पण त्यावरही न्यायालयीन लढाई सुरू आहे, त्यावरही उपाय काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण सीमा भागातल्या थिएटर मालकांना प्रशासनाकडून तंबी देण्यात आलेली आहे, तोंडी दम देण्यात आलेला आहे, जिल्हा प्रशासनाकडून नोटिसेस गेलेल्या आहेत आणि थिएटरचं लायसन्स रद्द होण्याची धमकी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर कुठेतरी एक सन्मानजनक तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या संदर्भातली भूमिका कालच्या सामनाच्या अग्रलेखातून माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलेलीच आहे आणि इतर आणखी जर विरोध झाला कर्नाटक सरकारकडून तर मला वाटतं कर्नाटक सरकार स्वतःच्या पायावर पाडून घेतलेला धोंडा असेल. या पलीकडे दुसरं काय सांगावं असं वाटत नाही, कारण साहेब स्वतः ही भूमिका स्पष्ट करतील. कसं, शिवसेनेची पहिल्या दिवसापासून आजतागायतची जी भूमिका ही कायम स्पष्ट आहे. सुदैवानं काही चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. इथून मागे ज्या गोष्टी नव्हत्या, सरकार बदलल्यानंतर समन्वय मंत्र्यांची नियुक्ती झालेली आहे.
माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची समन्वय मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने परवा साहित्य संमेलनात सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी याविषयी खूप पॉझिटिव्हली विधान केलेलं आहे. हे असताना कुठेतरी महाराष्ट्राकडून हा प्रश्न लवकर सुटावा या दृष्टीने नक्कीच पावलं उचलली जातील आणि शिवसेना आज सरकारमध्ये आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे ही शिवसेनेची कायम भूमिका आहे. ती आणखी आग्रही पद्धतीने पुढे येईल. कसं हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, पण त्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आहेत ज्या सीमा भागातल्या अभ्यासकांशी बोलताना ज्या गोष्टी समोर आल्या त्यानुसार केंद्रशासित प्रदेश होणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. त्यापेक्षा जी भौगोलिक सलगता आहे, जी सांस्कृतिक त्यामधली एक एकसंधता आहे, त्यामधले जे एक भाषा प्रांत रचनेमधली जी भाषिक जे क्रायटेरिया आहेत जे घटनेच्या 14व्या कलमामध्ये लिहिले आहेत, हे करताना केंद्रशासित होण्यापेक्षा जी सीमावासियांची मागणी आहे, जी महाराष्ट्राची मागणी आहे, ती टेक्निकली जास्त योग्य आहे, जास्त रास्त आहे असं मला वाटतं. मी काल स्वतः जाऊन आलो आहे, आवाज देऊन गेलो होतो. अडवायचं असेल, हिंमत असेल तर अडवून दाखवा. प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन आज मी तुमच्याशी इथं पुण्यात बोलतोय. 5 फेब्रुवारीला पुन्हा सीमा भागात असेल, पुन्हा आव्हान आहे, अडवून दाखवा. वाघ टप्प्यात येत नाही, वाघ पकडला जात नाही, झडप घालणार, झेप घेणार, परत येणार. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात याच वेळी. नमस्कार.